आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडले गेले असतील। विरोधी पक्ष नेता सुद्धा होता येत नाही इतके कमी आमदार त्यांचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म्हणून सर्वप्रथम सर्व मतदारांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि लवकरच आमचं सरकार आता या ठिकाणी स्थापन होईल। भाऊ, काल पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय, महायुती की महाविकास आघाडी, महायुती सरकार आले। आता दुसरा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय, मुख्यमंत्री कोण होणार? तुमच्या मनात कोण दिसतोय मुख्यमंत्री आता? आमच्या मनातले मुख्यमंत्री आपल्याला कल्पना आहे, सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतंय, आमदारांना वाटतंय, सर्वांना वाटतंय की भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा ही आमची सगळ्यांची इच्छा आहे। कारण आमचा स्ट्राईक रेट तेवढाच आहे, 132 आमदार हे आमचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत। जवळपास 89% स्ट्राईक रेट हा आमचा या ठिकाणी आहे आणि स्वाभाविक आहे, सगळ्यांना वाटतंय सगळ्यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, तेच मुख्यमंत्री परत व्हावेत। कारण 14 ते 19 मध्ये जे काम देवेंद्रजींनी 5 वर्ष या ठिकाणी केलं ते सर्वांच्या मनामध्ये आहे। त्यामुळे पुन्हा सर्वांना वाटतंय की पुन्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत। तरीही वरती आमचे पक्षश्रेष्ठी आहेत, ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतील। भाऊ, मंत्रिपद वाटपाचा फॉर्म्युला काही समोर येताना पाहायला मिळतो। एक फॉर्म्युला समोर आलाय की ज्याचे म्हणजे 6 आमदारांच्या मागे एक मंत्रिपद जे आहे ते दिलं जाईल, असा एक फॉर्म्युला समोर आलाय। अतिशय सायझेबल संख्येमध्ये आम्ही तिन्ही पक्ष महायुतीलाच कौल दिलेला आहे, भाजपला नाही, पण महायुतीला चांगला कौल मतदारांनी या ठिकाणी दिलेला आहे, आमच्या लाडक्या बहिणींनी दिलेला आहे, शेतकऱ्यांनी दिलेला आहे, युवा वर्गाने या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे जे वाटप होईल ते अतिशय योग्य या ठिकाणी होईल। कोणाला किती खाते, कोणती खाते द्यायची त्या संदर्भावर तिन्ही नेते आमच्या ठिकाणी चर्चा करतील आणि अंतिम निर्णय मात्र त्या ठिकाणी वरती दिल्लीलाच आमच्या पक्षश्रेष्ठींकडे होईल। आज दिल्लीमध्ये काय महत्त्वाची बैठक होईल का? ईव्हीएम वरती संशय व्यक्त करतोय। इतकंच नाही तर आता शपथविधी सुद्धा गुजरातला मोदी स्टेडियमला करा, गुजराती लॉबी ठरवून मुख्यमंत्री ठरवतील, असे 3 आरोप तुमच्यावर केले जातात। संजय राऊतांना गुजरात शिवाय काही दिसत नाही, एवढा धसका त्यांनी अमित भाईंचा घेतलेला आहे, पंतप्रधान माननीय मोदींचा या ठिकाणी घेतला आहे। मला वाटतं मतदारांनी त्यांना खूप चोख उत्तर दिलेलं आहे, पण ते आता बेशुद्ध अवस्थेत आहेत, ते कोमामध्ये गेलेले आहेत आणि म्हणून ते काही बडबडत आहेत। मला असं वाटतं ते काही बडबडायला लागलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी ते काही बोललेत तर लोकांचा आता विश्वास नाही। मतदारांनी त्यांना चोख उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, इतकं जोरात उत्तर दिलेलं आहे की त्यांना आता तोंड काढायला सुद्धा जागा राहिलेली नाही आता। म्हणून मग शेवटी त्यांचं ठरलेलं आहे आधीपासून ईव्हीएमवरच बोलायचं, मशीनवर बोलायचं, दुसरा त्यांच्याकडे बोलायला आता काही राहिलेलं नाही। अतिशय तोंड घशी पडलेले सगळे बोल घेवडे जे आहेत नेते, हे सगळे तोंड घशी पडलेले आहेत, आपण बघता। ठीक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।